Praise the Lord, and God in His faithfulness, wonderfully He has been teaching us through His Word. आणि परमेश्वराच्या नावाला स्तुती असो. देव त्याच्या विश्वसनीयतेमध्ये त्याच्या वचनाच्या द्वारे तो आपल्याला सुंदर रीतीनं शिकवत आहे. As the Father revealed to Peter, Simon Peter, जसं पित्यानं पेत्राला प्रकट केलं that who Jesus is. की येशू ख्रिस्त कोण आहे. When we study the Word of the Lord, आणि ज्यावेळेस आपण वचनाचा अभ्यास करतो, God helps us through His Holy Spirit to understand who Jesus is. आणि देव आपल्याला सहाय्य करतो हे समजण्यासाठी की येशू ख्रिस्त कोण आहे. Because many were coming to Jesus, and when Jesus asked, people gave their opinions that, whom do you say that I am? आणि कारण पुष्कळ जण येशू ख्रिस्ताकडे आले आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्तांना त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं की मी कोण आहे, तर त्यांनी त्यांच्या ज्ञानावर आधारित आपापली उत्तरं दिली. Some said you are the prophet, you are the Jeremiah the prophet, you are the John the Baptist, or some other like that. आणि कोणी म्हणालं की तू इर्मया संदेष्टा आहेस, कोणी म्हणालं की बाप्तिस्मा करणारा योहान तू आहेस, आणि अशी वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिली. So Jesus asked but whom say that I am? पण येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की मी कोण आहे. It's very important. हे खूप महत्वाचं आहे. Because everybody has their own opinions. कारण प्रत्येकाला वेगवेगळं मतांतर आहेत. So, but we need to know who Jesus is for us. पण आम्हाला हे खूप गरजेचं आहे जाणून घेणं की आपणासाठी येशू ख्रिस्त कोण आहे. Hallelujah. Hallelujah. So, but Simon Peter in Matthew's Gospel, already we have seen in 16th chapter, we saw that, Peter Simon replied and said, thou art the Christ, the Son of the living God. पण पेत्रानं येशू ख्रिस्ताला उत्तर दिलं की तू परमेश्वराचा पुत्र आहेस, ख्रिस्त आहेस. Matthew's Gospel, chapter 16, 15 to 17, we have seen that. मत्ती शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 15 ते 16 वचनामध्ये आम्ही ते पाहिलेलं आहे. Thou art the Christ, the Son of the living God. आणि तू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस, ख्रिस्त आहेस. And Jesus answered and said unto him, Blessed art thou, Simon Bar-Jonah, for flesh and blood hath not revealed it unto thee, but my Father which is in heaven. आणि येशू ख्रिस्तानं त्याला उत्तर दिलं की जे काही तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बार्नियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केले आहे. Means with our flesh and blood, with our own studies, with our own intellectual, we cannot understand who Jesus is. कारण आपल्या रक्तमांसांच्या द्वारे म्हणजे आपल्या ह्या शारीरिक जीवनामध्ये किंवा शारीरिक ज्ञानावरती आम्ही येशू ख्रिस्त कोण आहे हे आपल्याला प्रकट होत नाही किंवा आम्ही समजू शकत नाही. Unless Father in heaven reveal it unto us, we will not know him. कारण जोपर्यंत तो पिता जो देव जोपर्यंत आपल्याला ते प्रकट करत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजून येणार नाही. So as everybody was living and Jesus asked, would you like to live me also like others have left me? आणि जसं प्रत्येक जण येशू ख्रिस्ताला सोडून जात होतं त्यावेळेस त्यांना आपल्या शिष्यानेही म्हणाला की काय तुम्हालाही मला सोडून जायचे का जसं बाकीचे मला सोडून चाललेत. In Gospel John chapter 6 verse 68 verse says, योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 68व वचन सांगतं that Jesus said, you have the words of eternal life. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की तुमच्याकडं where will we go? Peter replied and said, where will we go? Because you have the words of eternal life.
शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. Now we need to understand this. Why are we following Jesus? Why do we believe in Jesus today? आणि मग आज आम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे की की आम्ही का येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे, Why do we follow? का आम्ही त्याला अनुसरत आहोत, Why do we say that I believe in Jesus? का आपण हे म्हणत आहोत की आम्ही येशूवर विश्वास ठेवतो. Now the disciples, they followed Jesus, but Simon Peter, he said, where shall we go away from thee, Jesus? Because you have the words of eternal life. कारण शिष्य त्याला अनुसरत होते आणि पेत्राने इथं त्याला उत्तर दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला सोडून प्रभूची कुठे जाणार, कारण सार्वकालिक जीवनाची जे वचन आहेत ते तुमच्या जवळच आहेत. And the scripture says, and Jesus humbled himself and came. He took the form of man and came into this world. आणि वचन आपल्याला जसं सांगतं की येशू ख्रिस्ताने स्वतःला नम्र केलं, त्यानं मनुष्याचं रूप धारण करून मनुष्य स्वभावामध्ये तो या जगामध्ये आला. Philippians chapter 2 verse 5 onwards, it describes that. आणि फिलिप्पियरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 5व्या वचनापासून त्याचं वर्णन केलेलं आहे. So under heaven on the earth there is no other name by which we can be saved. आणि मग पृथ्वीच्या स्वर्गाच्या खाली आणि पृथ्वीवरती कुठलीच गोष्ट नाही जी आम्हाला तारण प्राप्त करून देऊ शकते. Acts 4:12 says, for there is none other name under heaven given among men whereby we must be saved. आणि मग प्रेषितांच्या कृत्य याचा 12. चौथा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की स्वर्गाच्या खाली आणि पृथ्वी तलावरती असं कोणतं दुसरं नाव नाही ज्याच्याद्वारे आमचं तारण आम्हाला प्राप्त होईल. Yes, so when we read the word of the Lord, the scripture says, you shall know the truth and truth shall set you free. आणि मग ज्यावेळेस आम्ही वचन वाचतो त्यावेळेस आम्हाला वचन हे सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. Now I say today, Jesus is my everything. आणि आज मी म्हणू शकतो की येशू ख्रिस्त माझं सर्व काही आहे. He is my everything, absolutely everything. तो माझं सर्व काही आहे. Because the life which I am living, it is a gift from God to me. कारण जे जीवन मी जगत आहे ते येशू ख्रिस्ताकडून मिळालेलं, देवाकडून मिळालेलं एक वरदान मला आहे. So I just love him. आणि मी त्याच्यावर प्रेम करतो. Just there is no condition. Oh no, the life itself he has given me. I have the meaning to live for now today. आणि मग कारण कुठलंच अट मी ठेवलेली नाही, कारण जे जीवन मला दिलेलं आहे ते जीवनच मला त्याच्याकडून मिळाले, तोच एक उद्देश देवाने मला दिलेला आहे. Every breath I take, it is by his grace. आणि जो काही प्रत्येक श्वास मी घेतो हे त्याच्या कृपेमुळे आहे. So Peter said, where shall we go away from thee, Jesus? Because you have the words of eternal life. आणि पेत्रानं म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताला की आम्ही तुम्हाला सोडून कुठं जाऊ प्रभूजी, कारण तुमच्याकडंच त्या सार्वकालिक जीवनाची वचनं आहेत. So we need to understand and know who he is and why we are following him. आणि मग आम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे की तो कोण आहे आणि आम्ही का त्याला अनुसरत आहोत. Now today let us look into that Gospel of John chapter 11 verses. We will see from that. आणि मग आज आपण योहान कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय. From that we will see in 25 and 26 Jesus says, आणि त्या अध्यायामधून आम्ही पाहणार आहे 25 आणि 26 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाला. We have seen already last week that Jesus said, I am that bread of life. आणि आपण गेल्या आठवड्यामध्ये आधीच पाहिलेलं आहे की जसं येशू ख्रिस्त म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे. And in Gospel John 8:12 it says, I am the light of the world. आणि योहान कृष्णवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे. Then we saw, then Jesus said in chapter 10, Gospel of John, that I am the door.
आणि मग योहान सुवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये जसं येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे की मीच मार्ग आहे किंवा दरवाजा आहे, He's Dara. दार आहे. And let us see today, Jesus says in Gospel of John chapter 11 verse 25 and 26. आणि आज आपण पाहूया योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय 25 आणि 26 वचन. Jesus said unto her, I am the resurrection and the life. He that believeth in me, though he were dead, yet shall he live. And whosoever liveth and believeth in me shall never die. Believest thou this? येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? You know, this is a chapter, I love it very much. आणि या अशा प्रकारचे जे अध्याय आहे ते मला खूप आवडतात. You know, 11th chapter of Gospel of John, it talks about, you know, that story of Jesus, Martha, Mary, and Lazarus. आणि मग 11वा योहान सुवर्तमानाचा 11वा जो अध्याय आहे तो येशू ख्रिस्त, लाजर, मरिया, मार्था यांच्याबद्दलची गोष्ट इथं आपल्याला सांगितलेली आहे. It's a wonderful, you know, things explained. So many things are explained there. आणि ह्या अध्यायामध्ये पुष्कळशा गोष्टीचं स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. You know, I was getting excited because lot of things God has been revealing new things. आणि मी खूप उत्साहित होत आहे कारण पुष्कळशा गोष्टी देव नवीन नवीन गोष्टी प्रकट करत आहे. Because several times I taught on this, that Jesus is the resurrection and the life. कारण ह्या विषयावरती की येशू ख्रिस्त हे पुनरुत्थान आणि जीवन आहे यावरती मी खूपदा शिकवलेलं आहे. Because Lazarus, his friend, Jesus, whom he loved very much, he died. कारण लाजरस जा येशूचा मित्र होता, ज्याच्यावर येशूची खूप प्रीती होती, तो मेलेला आहे. But before that, we read that, you know, Jesus came to know sisters Martha and Mary. They sent a message saying that your friend Lazarus is sick. आणि मग आपल्याला माहिती आहे की मार्था आणि मरिया जी लाजरसच्या बहिणी होत्या त्यांनी येशू ख्रिस्ताला निरोप पाठवलेला होता की तुमचा जो मित्र लाजरस आहे तो खूप आजारी आहे. But we see that after receiving the message, Jesus delayed in coming to Lazarus. आणि मग आपण बघतो तिथं की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस तो निरोप मिळून सुद्धा तो थोडा दीर्घाई करतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. Sometimes we think that, you know, why God is delaying in answering our prayers. आणि मग कधी कधी आपण सुद्धा असं विचार करतो की का देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी दिरंगाई करत आहे. You know, always we want in our time things to happen. आणि मग आपल्याला नेहमीच आपल्या वेळेमध्ये गोष्टी झालेल्या आपल्याला पाहिजे असतात. According to our wish. आपल्या इच्छेनुसार. Just think of Martha and Mary. मार्था आणि मरियाबद्दल विचार करा. Only one brother एकच भाऊ is very sick तो खूप आजारी आहे on the deathbed. आणि मग त्या मरणासन्न परिस्थितीमध्ये तो आहे. Is it anything wrong in expecting that Jesus would come and heal him? आणि मग ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का की ही अपेक्षा करणं की येशू ख्रिस्ताने यावं आणि त्याला बरं करावं. Because he was Jesus's best friend. कारण तो स्वतः येशूचा खूप चांगला मित्र आहे. Jesus, the scripture says that Jesus loved him very much. आणि वचन तर आपल्याला सांगतो की येशूची त्याच्यावर खूप प्रीती होती. Then why did Jesus delay? मग काय येशूनं वेळ लावला. Or you might also say that, you know, sometimes we also love God very much. आणि मग कधी कधी आपण सुद्धा देवावर खूप प्रीती करतो. And we know that, I also know that God loves me very much. आणि आपल्याला माहितीये, मला सुद्धा माहितीये की देव आपल्यावर खूप प्रीती करतो. But sometimes we see that when we want to see something happening in our life in certain time. आणि मग ज्यावेळेस आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्या ठराविक वेळेमध्ये घडत आहे. We want something to happen. आणि आपली इच्छा असते की काहीतरी व्हावं. God should do miracle. आणि देवाने चमत्कार केले पाहिजे. Nothing wrong in that. त्याच्यामध्ये काहीच वावगं नाहीये.
But we read that Jesus delayed in coming to Lazarus. पण आपण वाचतो की येशूकडे येण्यासाठी येशू ख्रिस्तानं दिरंगाई केली. But when he heard that Lazarus is dead, gone now, then Jesus says, let us go to Lazarus now. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त आपण बघतो की येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस हे ऐकलं की लाजारस मेला आहे, मग येशू ख्रिस्त म्हणतो की मला त्याच्याकडे घेऊन चला. How funny, no? हास्यास्पद आहे ना. When we expect Jesus to come, that time he delays. आणि ज्यावेळेस आपण अपेक्षा केलेली आहे की येशूने यावं, त्यावेळेस त्याने वेळ घेतलेला आहे, उशीर केलेला आहे. But after he dies, 4 days, Jesus has reached there. आणि मग ज्यावेळेस तो मेलेला आहे, त्या मेल्यानंतर 4 दिवसांनी येशू ख्रिस्त तिथं पोहोचलेला आहे. So when they heard that Jesus is coming, ज्यावेळेस त्यांनी ऐकलं की येशू ख्रिस्त येत आहे, 20th verse, 11th chapter, then Martha, as soon as she heard that Jesus was coming, went and met him, but Mary sat till in the house. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. And 21 verse, then said Martha unto Jesus, Lord, if thou hadst been here, my brother had not died. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. Means they have lost no hope. म्हणजे ह्या वाक्यावरून आपल्याला समजते की त्यांनी आशा गमावलेली आहे. Now their brother, Martha and Mary's brother, is no more. आणि आता मार्था आणि मरियेचा भाऊ आता जिवंत नाहीये. Jesus, you would have come, you wouldn't have died. आणि ती म्हणते की येशू तू इथं असतास तर तू मेलाच नसता. You would have come early, तू जरा लवकर आला असता, you wouldn't have died. तू मेला नसता. In our such a situation, अशा आपल्या परिस्थितीमध्ये, in a discouraged situation, अशा निराशेच्या अवस्थेमध्ये, no hope now. आणि मग आता कुठलीच आशा नाहीये. We read further now, when Jesus says, let us go, there is Lazarus. They said, no, it is 4 days. It's not 1 or 2, or just he died. Oh, 5 minutes back only he took his last breath. No, 4 days now. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की चला आपण जिथं त्याला ठेवलं आहे तिथं जाऊया, त्यावेळेस लोक तर म्हणतात अरे नाही 4 दिवस झाले, 4 दिवस होऊन गेले. आता असं नाही की थोड्या वेळापूर्वीच तो गेलेला आहे, 5-6 मिनिटापूर्वी, 4 दिवस होऊन गेलेत. Jesus said in 25, Jesus said unto her, I am the resurrection and the life. येशूने तिला म्हटले तुझा भाऊ 25. येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे. Jesus said unto her, I am the resurrection and the life. आणि येशू तिला म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. In the Old Testament, Jewish people believed in physical resurrection. आणि मग जुन्या करारामध्ये यहुदी लोक जे आहेत ते शारीरिक पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत होते. After the physical death, they believed that there is a resurrection. आणि मग ज्यावेळेस आपल्याला शारीरिक मरण येतं त्यावेळेस त्यांचा हा विश्वास होता की पुनरुत्थान आहे. But in New Testament, पण नव्या करारामध्ये promise of spiritual rebirth. आणि आत्म्याचं जे पुनरुत्थान आहे त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. And eternal life through faith in Jesus Christ. आणि येशू ख्रिस्तामध्ये विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक जीवनावरती Death and resurrection in Christ Jesus. आणि मरण आणि पुनरुत्थान हे येशू ख्रिस्तामध्ये. In our spiritual life, आणि आपल्या आत्मिक जीवनामध्ये when we believe in Jesus, ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, it speaks of rebirth and eternal life. आणि मग ते आपल्याला जो पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवनाबद्दल बोलतं. And it speaks of death and the resurrection. आणि मग ते मरण आणि पुनरुत्थान ह्यावरती बोलतं. In this it includes that resurrection in Jesus Christ. आणि त्याच्यामध्ये ते नमूद आहे की येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान. That victory over sin. आणि मग त्या पापावरती विजय. Victory over death.
मरणावरती विजय victory over Satan आणि सैतानावरती विजय and over all his powers. आणि मग त्याच्या सर्व शक्तींवरती विजय. When we look into the New Testament resurrection and life, आणि मग ज्यावेळेस आम्ही नव्या करारामध्ये पुनरुत्थानाबद्दल बघतो, Jesus talks about resurrection and life. I am the resurrection and I am the life. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की मीच पुनरुत्थान व जीवन आहे. In Jesus said, I am the life. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की मी जीवन आहे. So in Jesus is the word of God. आणि मग कारण येशू ख्रिस्त हा स्वतःच देवाचं वचन आहे, शब्द आहे. So in the word of God there is Jesus, there is life. आणि मग त्या वचनामध्ये येशू ख्रिस्त आहे, जीवन आहे. So when we meditate word of God, that brings a life into us. आणि ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या वचनावरती किंवा देवाच्या वचनावरती मनन करतो, त्यावेळेस ते जीवन आमच्यामध्ये येतं. Means our faith grows. म्हणजे याचा अर्थ की आमचा विश्वास वाढतो. Our faith builds up. आणि आमचा विश्वास वाढायला लागतो. And that transforms our life. आणि ती गोष्ट आपल्या जीवनाला परिवर्तित करते. So when we believe in Jesus' resurrection and life, म्हणून ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या त्या पुनरुत्थानावरती आणि जीवनावरती विश्वास ठेवतो, that brings victory over sin, death, and Satan and his powers. आणि मग ते आमच्या जो विजय आहे आम्हाला पापावरती, सैतानावरती आणि सैतानाच्या शक्तीवरती विजय प्राप्त होतो आणि मृत्यूवरती विजय प्राप्त. An intimate relationship with God through the Holy Spirit. आणि मग देवाबरोबर पवित्र आत्म्याच्या द्वारे वैयक्तिक नातेसंबंध. Listen carefully. लक्षपूर्वक ऐका. In the Old Testament, जुन्या करारामध्ये they do believe in physical resurrection. आणि मग ते सुद्धा शारीरिक जे पुनरुत्थान आहे त्यावरती विश्वास ठेवत होते. But in New Testament, पण नव्या करारामध्ये in Christ Jesus, येशू ख्रिस्तामध्ये there is a physical resurrection plus spiritual resurrection. आणि मग तिथं शारीरिक पुनरुत्थान आणि आत्मिक पुनरुत्थान सुद्धा आहे. Hallelujah. हालेलुया. And an intimate relationship with God through the Holy Spirit. आणि मग पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाबरोबर वैयक्तिक नातेसंबंध. A spiritual resurrection and life means आणि मग आत्मिक पुनरुत्थान आणि जीवन म्हणजे that Holy Spirit works in our life. आणि मग तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्यरत होतो. That's why I don't know why, but I love this song and it reminds me all the time. आणि मग मला माहिती की आपण हे गाणं मला खूप आवडतं आणि मग ते मला नेहमीच आठवण करून देतं. Jesus is the inside working on the outside. आणि येशू ख्रिस्त येशू मेरे अंदर काम करता है बाहर. See, how does he works? आणि मी तो कसा काम करतो? Through an intimate relationship, the Holy Spirit works in us. आणि मग त्या वैयक्तिक नातेसंबंधाच्या द्वारे पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करतो. And that gives us a sure hope for future bodily resurrection and eternal hope in God's presence. आणि मग ते आपल्याला खऱ्या अर्थाने खात्री करून देतं की आपलं शारीरिक पुनरुत्थान आणि देवाबरोबरचं जे आत्मिक पुनरुत्थान हे ज्याच्याबद्दल. Let us look to some of the Old Testament scriptures where it speaks of resurrection and the life. आणि मग आम्ही जुन्या करारामधून काही वचनं बघूया जिथं आपल्याला पुनरुत्थान आणि जीवनाबद्दल सांगितलेलं आहे. Book of Daniel, दानिएलाचं पुस्तक, chapter 12 verse 2. आणि 12वा अध्याय 2रं वचन. Book of Daniel, chapter 12 verse 2. Book of Daniel, chapter 12 verse 2. And many of them that sleep in the dust of the earth shall awake, some to everlasting life, and some to shame and everlasting contempt. दानिएलाचं पुस्तक
याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. Book of Daniel chapter 12 verse 2. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. Let us read it again. पुन्हा एक वार वाचूया मी. Watch. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळाचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळाचा धिक्कार मिळवण्यास उठतील. And many of them that sleep in the dust of the earth shall awake, some of everlasting life and some to shame and everlasting contempt. You know, this scripture that shows that in the Old Testament people did believe in the resurrection and the life. आणि मग हे वचन आम्हाला हे दर्शवतं की जुन्या करारामध्ये सुद्धा लोक पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत होते. Let us read one more scripture from Psalm chapter 16. आणि आणखीन एक वचन वाचूया. स्तोत्र संहिता याचा 16वा अध्याय. 16 1 6. Chapter 16 verse 10. आणि 10वं वचन. For thou wilt not leave my soul in hell, neither wilt thou suffer thine holy one to see corruption. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. For thou wilt not leave my soul in hell, or it talks about Sheol, neither wilt thou suffer thine holy one to see corruption. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. So they too believed in the Old Testament for the resurrection and the life. आणि म्हणून जुन्या करारामध्ये सुद्धा यावरून आपल्याला समजतं की पुनरुत्थान आणि जीवनावरती ते विश्वास ठेवत होते. And especially it says that, you know, that Holy One means those who believed in God, they walked in holiness with God. There is a hope, that is what it speaks of. आणि विशेष करून ते पावित्र्याबद्दल म्हणजे जे देवावर विश्वास ठेवतात, देवाबरोबर त्यांचे नातेसंबंध आहेत, देवाबरोबर ते चालतात, त्यांना आशा आहे ह्याबद्दल ते सांगतं. Means the Holy One will not means be there, that they will be resurrected. कारण पवित्र जन जे आहेत ते तिथं नसणार आहेत, कारण त्यांचं पुनरुत्थान होणार आहे. So that is what they believed in, the physical resurrection. आणि म्हणून अशा प्रकारे ते जे शारीरिक पुनरुत्थान आहे त्यावरती विश्वास ठेवतात. Even in Acts of Apostles chapter 2 we read that when Peter preached the word of God, he speaks about resurrection and life. आणि प्रेषितांचे कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आम्ही बघतो की ज्यावेळेस पेत्र बोलायला सुरुवात केली त्या देवाच्या वचनाबद्दल, त्यावेळेस तो पुनरुत्थान आणि जीवन याबद्दल बोललेला आहे. Let us read Acts of Apostles chapter 2 verse 25 to 32. आणि आपण वाचूयात ते प्रेषितांचे कृत्याचा 2रा अध्याय याचा 25 ते 32 वचन. For David speaketh concerning him, I foresaw the Lord always before my face, for he is on my right hand, and that I should not be moved. Therefore did my heart rejoice, and my tongue was glad. Moreover also my flesh shall rest in hope, because thou wilt not leave my soul in hell, neither wilt thou suffer thine Holy One to see
corruption. Thou hast made known to me the ways of life. Thou shalt make me full of joy with thy countenance. Men and brethren, let me freely speak unto you of the patriarch David, that he is both dead and buried, and his sepulchre is with us unto this day. Therefore, being a prophet and knowing that God had sworn with an oath to him that of the fruit of his loins, according to the flesh, he would raise up Christ to sit on his throne. He seeing this before spake of the resurrection of Christ, that his soul was not left in hell, neither his flesh did see corruption. This Jesus hath God raised up, whereof we all are witnesses. प्रेषितांची कृत्य याचा दुसरा अध्याय 25 ते 32 वचन. दावीद त्यांच्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासित झाली. आणखीन माझा देहही आशेवर राहिला, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संततीतील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. त्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. So now Paul is writing now, he is speaking of what God promised them in the Old Testament. आणि मग पाऊल जे आहे तो हे पत्र लिहित आहे आणि मग तो त्याच विषयी सांगत आहे की जुन्या करारामध्ये वचनाबद्दल किंवा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल काय सांगितलेलं आहे. So Old Testament people believed in the promises of God. आणि जुन्या करारामधले जे लोक होते, जुने जे काळचे लोक होते, ते देवाच्या वचनावरती विश्वास ठेवायचे. So they also believed in the resurrection, but the physical resurrection. आणि त्यांचाही विश्वास होता पुनरुत्थानावरती, पण शारीरिक पुनरुत्थानावरती. But through Christ Jesus, पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे it shows us there is a spiritual resurrection and life is there. मग आम्हाला हे दाखवून दर्शवून देतं की आम्हाला आत्मिक पुनरुत्थान आणि जीवन देखील आहे. Hallelujah. हालेलुया. Now that's why Jesus said in Gospel of John chapter 11. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणालेला आहे योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय. Yes. And 25 verse, Jesus said unto her, I am the resurrection and the life. He that believeth in me, though he were dead, yet shall he live. योहान सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25 verse. 25वा वचन. 25. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. He that believeth in me, though he were dead, yet shall he live. आणि मग पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. Actually, there is a word Sheol here. आणि इथे एक In शब्द English, actually, it talks about after death, there are places called, I'm not going to go into that, it will take again time. There are heads, Sheol, hell, paradise, these things are mentioned. आणि मग काही शब्द आहेत इंग्लिश मध्ये खूप सुंदर आहेत. शिलो आणि Sheol. शिओल.
आणि हेल. Hates hell. So anyway, but the Sheol words actually, it's a Hebrew concept. पण शिओल हा जो शब्द आहे ते एक हिब्रू पद्धत आहे, परंपरा आहे. That means a grave. You will not leave your holy one in the grave. त्याचा अर्थ की कबर. आणि तुम्ही जे पवित्र लोक आहात ते कबरेमध्ये राहतील, म्हणजे ते जिवंत राहणार नाही. राहणार नाही. Means the people, those who believe in Christ Jesus, याचा अर्थ की जो ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, though he may die, the holy one, the children of God, those who believe in God, they may physically die. आणि म्हणजे पवित्र जन आहे जे ख्रिस्तावर, देवावर विश्वास ठेवतात, ते कदाचित मरतील, But that is not their final stay. पण ते त्यांचं कायमच ठिकाण नसणार That आहे. is not the end. ते शेवट नसणार आहे. We think that is the end. मग आपल्याला वाटतं मनुष्य स्वभावामध्ये की तो शेवट आहे, It is not the final state. आणि मग ते शेवट नाहीये. God's power extends to rescuing souls from it. आणि मग देवाचे सामर्थ्य जे आहे ते त्या आत्म्यांना सोडवण्यासाठी सामर्थ्यशाली आहे. And this is the God's divine plan and purpose आणि हीच देवाची दैवी योजना आणि उद्देश आहे for a future kingdom and restored creation. आणि म्हणजे जे येणारं जे राज्य आहे आणि पुनरुत्थित जे झालेले जे लोक आहेत त्यांच्याविषयी. You know, this spiritual resurrection speaks of, once again we will see that, आणि म्हणजे आत्मिक जे पुनरुत्थान जे बोलतं, that, you know, brings a victory over sin. आणि मग पापावरती विजय मिळवण्याबद्दल. It speaks victory over death. आणि मग ते मरणावरती विजयाबद्दल बोलतं. It speaks of victory over Satan. आणि मग ते सैतानावरती विजयाबद्दल बोलतं. And it even speaks of victory over all the powers of darkness. आणि मग त्या सर्व ज्या काळोखाच्या अंधकाराच्या शक्ती आहेत त्याविषयी ते बोलतं. And that's why it says that, and even it gives a assurance of future. आणि मग ते आपल्याला भविष्याची खात्री देतं. John 3:16. आणि योहान 3:16. God so loved the world that he gave his only begotten son. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Whosoever believeth in him shall not perish. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. Means there will be no end for him. Physical death is not the end. कारण शारीरिक मरण हे शेवट नाही. God so loved the world, he sent his only begotten son, whosoever believeth in him shall not perish, but have an everlasting life. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Already we have seen wonderfully God has taught us on this. आणि आपण आधीच पाहिलेलं आहे, देवाने खूप सुंदर रीतीने आपल्याला या विषयावरती They शिकवलेलं आहे. that believe in Christ shall not perish. They will not be end for them. आणि मग जे येशूवरती विश्वास ठेवतात त्यांचा नाश होणार नाही, त्यांचा शेवट तिथं असणार नाही. Those who will believe in Jesus, Jesus said, I am the resurrection life. आणि मग जे येशूवर विश्वास ठेवतात, येशू म्हणतो की मी जीवन आणि पुनरुत्थान आहे. मीच पुनरुत्थान व जीवन. I am the resurrection and the life. आणि मीच पुनरुत्थान व जीवन आहे. He that believeth in me, आणि जो माझ्यावरती विश्वास though he ठेवतो, were dead, yet shall he live. आणि जरी तो मेला असेल तरी तो जिवंत असेल. You know, in Christ Jesus, we have eternal hope. आणि आम्हाला ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक आशा आहे. We have eternal future. आम्हाला सार्वकालिक भविष्य आहे. Our physical death is not the eternal end. आणि मग आपलं शारीरिक मरण हे सार्वकालिक अंत नाहीये. We have hope in Christ आम्हाला Jesus. ख्रिस्तामध्ये आशा आहे. That is why Jesus said to Nicodemus, we turn to Gospel of John chapter 3. आणि मग हीच गोष्ट येशूने निकोदेमास सांगितली. आम्ही योहान कृष्णवर्तमान याच्या 3ऱ्या अध्यायाकडे जाऊया. Jesus said, chapter 3, verse 1 onward, that there was a man of Pharisees named Nicodemus, a ruler of the Jews.
The same came to Jesus by night and said unto him, Rabbi, we know that thou art a teacher come from God, for no man can do these miracles that thou dost, except God be with him. Jesus answered and said unto him, Verily, verily, I say unto thee, except a man be born again, he cannot see the kingdom of God. Nicodemus said unto him, How can a man be born when he is old? Can he enter the second time into his mother's womb and be born? Jesus answered, Verily, verily, I say unto thee, except a man be born of water and of the Spirit, he cannot enter into the kingdom of God. पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. So Jesus is telling about that there is a resurrection in life in him. आणि मग येशू ख्रिस्त इथे सांगत आहे की त्याच्यामध्ये पुनरुत्थान आणि जीवन आहे. That's why he talks about a spiritual rebirth. आणि म्हणून तो आत्मिक जन्माविषयी पुनर्जन्माविषयी तो सांगत आहे. Oh, he thought, how it is possible? The old man, can he go back again to mother's womb and take a birth? आणि मग तो म्हणतो की अरे हे कसं शक्य आहे? तर म्हातारा माणूस आपल्या आईच्या उदरामध्ये जाऊन जन्माला घेऊन पुन्हा येणार आहे का? No. नाही. It is true, physically true. हे सत्य आहे. But when this life we are living, physical life, we need to be born again to have a experience of resurrection and life in Jesus. आणि मग ज्यावेळेस आम्ही ह्या शारीरिक जीवनामध्ये आम्ही जगत आहोत त्यावेळेस आम्हाला तो अनुभव घेतला पाहिजे येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्म्याचा आणि पुनर्जन्माचा. Turn with me to Romans chapter 8 verse 11. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 11व वचन. Romans 8:11. रोम 11 8:11. Book of Romans chapter 8 verse 11. रोमकरास पत्र याचा. But if the spirit of him that raised up Jesus from the dead dwell in you, he that raised up Christ from the dead shall also quicken your mortal bodies by his spirit that dwelleth in you. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. It's a wonderful scripture. हे खूप सुंदर वचन आहे. If the spirit of him that raised up Jesus from the dead, आणि जर तो आत्मा जो आहे ज्या आत्म्यानं येशूला मेलेल्यातून उठवलं, do you understand that? We need to have that spirit of God in us. आणि मग तुम्हाला हे समजतंय का की तो देवाचा आत्मा आपल्याला आपल्यामध्ये असणं गरजेचं How आहे. we saw that, how we can have that spirit in us? आणि मग आपण बघितलं की आपल्यामध्ये कसं तो आत्मा कार्य When we करतो. believe in Jesus and when we accept him into our life, his life comes in us. आणि मग ज्यावेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकार करतो त्यावेळेस त्याचं जीवन आमच्यामध्ये उतरून येतं. And our body becomes a temple of the Holy आणि Spirit. मग आपलं शरीर जे आहे ते देवाचं मंदिर बनतं. So Holy Spirit works in us. आणि मग पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करायला लागतो. Jesus is the inside working on the outside. We see the
change outward when Jesus comes into our life. आणि मग येशू ख्रिस्त आपल्या आतमध्ये आणि बाहेर तो काम करायला लागतो, कारण आपण ज्यावेळेस येशूचा आत्मा, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो, आमच्यामध्ये होणारे बदल बाहेरून दिसायला So लागतात. that the Holy Spirit of Him that raised up Jesus from the dead dwell in you. If it is dwelling in us, आणि ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो, He that raised up Christ from the dead आणि shall also तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो also quicken our mortal bodies by His Spirit that dwelleth in us. तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे ही जिवंत करेल. So there is a life there is a resurrection life in Jesus Christ. आणि येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान आणि जीवन आहे. In the Old Testament, they believed in the resurrection, but of the physical body. आणि जुन्या करारामध्येही ते पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत होते, पण शारीरिक पुनरुत्थानावरती. You know, now in Christ Jesus, when Jesus said, I am the resurrection and the life, आणि मग येशू ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे, dear people of God, माझ्या प्रियानो listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Lazarus died. लाजरस मेला, Jesus came. येशू ख्रिस्त आला. Let us turn to Gospel of John, chapter 11. 43. योहान कृष्णवर्तमान 11वा अध्याय आणि 43वा वचन. And when he thus had spoken, he cried with a loud voice, Lazarus, come forth. And 44, and he that was dead came forth, bound hand and foot with the grave clothes, and his face was bound about with a napkin. Jesus said unto him, loose him and let him go. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजारा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेतवस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिले होते. येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. On this earth, या पृथ्वी तलावरती when Jesus was there, ज्यावेळेस येशू ख्रिस्त होता, who Jesus himself said that I am the resurrection and the life. आणि जो येशू ख्रिस्त स्वतःला म्हणत होता की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे, How did he prove that? त्याने कसं हे सिद्ध केलं असतं? कसं केलं असतं नाही. हा, How did he prove that? कसं केलं त्यांना? We see Jairus' daughter, we see Lazarus. Jesus raised them from the dead. आणि मग आपण एरियाची कन्या पाहिली, आपण लाजरसला पाहिलं, There are तर many त्यांनी like, मेलेल्यातून त्यांना उठवलं. you know, first we see Lazarus experience the death and was raised up again. आणि मग आम्ही पाहिलं की लाजरसनं मरणाचा अनुभव घेतला आणि तो पुन्हा उठला. Jesus raised him. येशू ख्रिस्ताने त्यांना पुन्हा He experienced the resurrection and life. आणि मग त्यानं पुनरुत्थान आणि जीवन याचा अनुभव घेतला. With Jesus he experienced. येशू ख्रिस्ताबरोबर त्याने अनुभव घेतला. So second life we see that Jesus himself, he said that I am the resurrection and the life. आणि मग दुसरी जीवन जे आपण बघतो ते येशू ख्रिस्त स्वतः म्हणालेलं आहे की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. He died. तो मेला. But now we read that the spirit which came from Father, which raised Jesus from the dead. आणि मग तोही मेला, पण आपण आताच वाचलं की जो आत्मा पवित्र देवाकडून आलेला आहे त्यानं त्याला पुन्हा उठवलं मरणातून. So Jesus is the resurrection and the life. आणि मग येशू ख्रिस्त पुनरुत्थान आणि जीवन आहे. So first we see those who were with Jesus, they were raised up. आणि मग आम्ही पाहिलं की जे येशू ख्रिस्ताबरोबर होते ते पुनरुत्थानित झाले. Second resurrection and life we see about Jesus himself. आणि मग दुसरं जे जीवन आम्ही बघतो ते येशू ख्रिस्ताचं स्वतः आहे. Jesus himself died. He gave his life for you and me. आणि मग येशू ख्रिस्त स्वतः मेला, त्यानं आपलं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. But God raised him up once again.
पण देवानं पुन्हा त्याला पुनरुत्थित केलं. Now there is a third kind of resurrection. आणि मग आणि तिसऱ्या प्रकारचं पुनरुत्थान आहे. Those who are alive today, आज जे जिवंत आहेत when we have accepted Jesus into our heart, आणि मग ज्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, God has given us that new born again experience. आणि मग देवानं आपल्याला तो पुन्हा जो नवीन जन्माचा अनुभव आपल्याला दिलेला आहे. And Jesus says, येशू ख्रिस्त म्हणतो, though he that believeth in me, though he were dead, yet shall he live. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. How? कसं? Jesus will come. येशू ख्रिस्त येईल. The scripture says, those who are dead in Christ will be raised up first. वचन आपल्याला सांगतं की जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत, जे झोपी गेलेले आहेत, ते पहिल्याने उठतील. Hallelujah. हालेलुया. So our graveyard, our Sheol, that grave is not the end. आणि म्हणून आपलं जे कब्रस्तान आहे ते आपल्याला दाखवतं, दर्शवतं की मरण हा शेवट नाहीये. Everywhere in the graveyard you see that on the cross their name will be there, and this scripture mostly will be written. Jesus said, I am the resurrection and the life. आणि मग ज्या ह्याच्यामध्ये आम्ही जर कब्रस्तानावरती गेलो तर प्रत्येक ठिकाणी आपण बघू की काहीतरी क्रॉस तिथं लावलेला असेल, वधस्तंभ तिथं लावलेला असेल, आणि बऱ्याचदा आपल्याला हेच वचन तिथं पाहायला मिळतंय. येशू ख्रिस्त म्हणाला की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. But I don't know how many of them understood what is the resurrection and the life. पण मला माहित नाही की किती जणांनी त्यांना समजलं की त्यांना पुनरुत्थान आणि जीवन काय आहे. What a hope God has given us in Christ Jesus. आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला देवानं काय आशा दिलेली आहे. Dear people of God, माझ्या प्रियानं, our life here on earth, it may be there for some more years. आणि मग आपलं पृथ्वी तलावरचं जे जीवन आहे ते काही काळासाठी, काही वर्षासाठी अजून असेल. We may end here, आणि कदाचित आपलाही शेवट इथं होईल, but that is not the end. पण तो शेवट नसणार आहे. Because Jesus said, I am the Alpha, I am the beginning, and I am the Omega, I am the end. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की मीच सुरुवात आणि अंत आहे, अल्फा आणि ओमेगा मीच आहे. There is no death, there is no end in Christ Jesus. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये शेवट नाहीये, मरण नाहीये. Dear people of God, माझ्या प्रियानो, I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. Know who our Jesus is. आणि आपला येशू ख्रिस्त कोण आहे त्याला जाणा. Whom do you say that I am? Jesus has asked a question. आणि मग जसं येशू ख्रिस्तानं प्रश्न केला की तुम्ही कोण म्हणून मला म्हणता, मी कोण आहे म्हणून तुम्ही ओळखता Do मला. you really just you know the scripture, so you say, oh, Jesus is the resurrection and the life. आणि मग तुम्ही जसं तुम्ही वचन तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही म्हणता की अरे नाही, येशू ख्रिस्त हा पुनरुत्थान आणि जीवन आहे. Many times, some people they call and ask, what scripture to put on the cross? आणि मग पुष्कळ वेळा काही लोक फोन करून विचारतात की त्या Cross. क्रॉसवरती काय वचन घालावं. They don't know, but they just write it there. Jesus said, I am the resurrection and the life. त्यांना माहित नाही त्याचा अर्थ, पण ते तिथं लिहितात येशू ख्रिस्त म्हणाला की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. But dear people of God, पण माझ्या it प्रियानं, is very important हे खूप महत्वाचं आहे. that as we are alive, जसं आपण जिवंत आहोत, we need to experience that resurrection, the rebirth life in us. आणि मग आपल्याला हे अनुभव घेतला पाहिजे जो नवीन जीवनाचा आणि त्या पुनरुत्थानाचा आपल्या जीवनामध्ये. Jesus said, I am the resurrection. आणि and the येशू life. ख्रिस्त म्हणतो की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He that believeth in me, those who believe in Christ Jesus, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, though they were dead or they may die, but yet they shall live forever with me. आणि पण जरी तो मेला तरी तो जिवंत राहील, कारण ते जरी मेले तरी माझ्याच बरोबर ते सार्वकालिक राहतील. And whosoever liveth and believeth in me shall never die. Believe thou this? आणि मग 26, sorry.
आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही हे तू Shall we- खरे मानतेस काय? shall we read it again and shall we understand this? आम्ही पुन्हा वाचून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. And whosoever liveth and believeth in me, that is very important. As we are alive, the question comes here: do we really believe in Christ Jesus? आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही हे तू खरे मानतेस काय? Do we really believe that? काय खरंच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता As we are का? alive, जसं आपण जिवंत आहोत or on our death, this one cross, somebody will write, Jesus said, I am the resurrection and the life. किंवा आपल्या मरणानंतर कोणीतरी आपल्या त्या क्रॉसवरती लिहिल की येशू ख्रिस्त म्हणाला की मी पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. It says, whosoever liveth and believeth in me, those who are alive and those who believe in me shall live. आणि पण येशू ख्रिस्त म्हणतो की जे जिवंत आहे आणि जो प्रत्येक जण माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. Never die, means he will be alive forever. आणि मग तू मरणार नाही, तू सार्वकालिक असेल. So how do we count out this as a physical death? Is a death? आणि मग कसं आपण हे शारीरिक मरण हे मरण म्हणून गणणार आहोत? Jesus said, whosoever liveth and believeth in me shall never die. आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. Believeth thou this? काय तू हे विश्वास ठेवतेस का? खरे मानतेस का? That is a question unto us also. आणि हा प्रश्न आपल्यालाही आहे. Do we really believe in Jesus? काय खरंच आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो? Or because we are born in a Christian family, because we pray, because we go to church, we say, I believe in Jesus. का मग आम्ही ख्रिस्ती परिवारामध्ये जन्मलो का आम्ही चर्चला जातोय म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहे किंवा ईश्वर विश्वास ठेवतो? As Jesus said, until unless we are born again, we cannot see the kingdom of God. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की जोपर्यंत आम्ही नवीन जन्म घेणार नाही तोपर्यंत आम्ही ते स्वर्गाचं राज्य आम्ही पाहू शकणार नाही. Until unless, except a man be born of water and of the Spirit, आणि he cannot enter into the kingdom of God. आणि जोपर्यंत मनुष्य पाण्यानं आणि आत्म्यानं पुन्हा जन्म घेणार नाही तोपर्यंत तो स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेशच करू शकणार So नाही. when we are alive, God has kept us alive. So this is the time for us to know who Jesus is and believe him from all of our heart. आणि मग ज्यावेळेस आम्हाला देवानं जिवंत ठेवलेलं आहे त्यावेळेस आम्हाला ही संधी आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हाला जाणून घेतलं पाहिजे की तो कोण आहे, पूर्ण अंतःकरणाने त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. Jesus said, I am the resurrection and the life. आणि येशू ख्रिस्त म्हणाला की मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. Let us believe in Jesus. आणि येशूवर मी विश्वास ठेवूया Experience that resurrection and the life in us. आणि मग आम्ही तो अनुभव घेऊया त्या पुनरुत्थानाचा आणि जीवनाचा आपल्या जीवनामध्ये. While we are alive. का आम्ही जिवंत आहोत? While we are जोपर्यंत आपण जिवंत Yes, आहोत yes. तोपर्यंतच. While we are alive, let us believe. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवूया. Let us believe and experience that resurrection, victorious life. आणि मग आम्ही विश्वास ठेवूया त्या विजयी जीवनावरती. Victory over sin, victory over death, victory over Satan, victory over powers of darkness. आणि मग त्या पापावरती विजय, सैतानावरती विजय, त्याच्या अंधकाराच्या शक्तीवरती विजय, मरणावरती विजय. When we experience this resurrection and life in us, आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या पुनरुत्थानी जीवनाचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतो Satan and his power, the power of sin cannot take over us. आणि मग तो सैतान आणि त्याच्या ते शक्ती आहेत अंधकाराच्या ते आमच्यावर हावी होऊ शकत नाही. Many of them are because of little tobacco, they are slaves. आणि मग पुष्कळ जण जे छोट्याशा त्या तंबाखूसाठी ते गुलाम बनलेले आहेत. Such a huge body, big life experience, aged people, but they are slave to the little tobacco. आणि मग एवढे मोठं शरीर, एवढं मोठे लोक पण ते त्या तंबाखूच्या चिमुटभर तंबाखूसाठी ते गुलाम झालेले आहेत. Can we say that they have experienced that resurrection in life? आणि मग आम्ही म्हणू शकतो का की त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थान आणि जीवनाचा अनुभव घेतलेला आहे? Those who have experienced the resurrection life, they will be not slave to any kind of addiction. आणि मग ज्यांना
अनुभव घेतलेला आहे पुनरुत्थानाच्या जीवनाचा, ते कोणत्याच प्रकारच्या व्यसनाला ते बळी पडणार नाहीयेत They will be not addicted to any kind of sin. आणि कुठल्या पापाच्या व्यसनामध्ये ते पडणार नाहीयेत. Hallelujah. They will live a victorious life. ते एक विजयी जीवन जगतील.